एप्स्टीन फाईलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करत मोदींना हटवा देश वाचवा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज मुंबईत आंदोलन करण्यात आलं। वंचितच्या वतीनं प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात या आंदोलनाची हाक देण्यात आली होती। या आंदोलनासाठी वंचितचे कार्यकर्ते इतक्या मोठ्या संख्येने जमले होते की मुंबई महापालिका मार्गाची एक मार्गिका बंद करावी लागली। आणि याच आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला काय टोला लगावला तेही आपण पाहूया। काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेस घेऊन झाला असेल तर भारताच्या पाठीमागे ठामपणे कोणी उभं राहिलं असेल तर इराण सारखं राज्य हे आपलं त्या ठिकाणी उभं राहिलं हे लक्षात घ्या। तर ते असणारे अनुभव निर्माण करतात आहेत आणि कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अणुबॉम्ब असू नये अशी असणारी भूमिका असेल मग भारत सरकारने पहिल्यांदा विचारलं पाहिजे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब कसं काय तुम्ही येऊ दिला त्याचा खुलासा करा। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते